Hello dear students, today we are going to see summary of remaining poems. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासामध्ये फर्स्ट टू 4 पोएम्सपर्यंत इम्पॉर्टंट समरी बघितली होती. आजच्या तासामध्ये आपण 5 to 8 या कवितेचे समरी वाचन, म्हणजे जेणेकरून पेपरमध्ये जर तुम्हाला एखादं कविता आली असेल, पोएम आली असेल, तर त्या पोएमची समरी जर लक्षात ठेवली तर जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व करण्यास मदत होईल. तर यासाठी हा इम्पॉर्टंट समरी जे काही असेल तर हा व्हिडिओ जरूर बघा आणि जेणेकरून पेपरच्या वेळेस तुम्हाला त्याचं लक्षात राहणं फार गरजेचं राहील. लेट अस सी सम पोएम्स. वर्ग 12वीमधील रिमेनिंग पोएम्स ज्या आहेत त्याची इम्पॉर्टंट समरी काय आहे त्याविषयी माहिती बघूया. लेट अस सी सम रिमेनिंग पोएम्स. हॅव यू अर्न युअर टुमारो. ही पोएम कोणी लिहिलेली आहे? एडगर गेस्ट. हे पाठ करून ठेवायचा. फादर रिटर्निंग होम दिलीप चित्रे. मनी विलियम एच डेवी. शी वॉक्स इन ब्युटी जॉर्ज गॉर्डन बायरन. स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स मामंगदाई. ह्या ज्या काही राहिलेल्या ज्या 4 पोएम्स आहे या पोएमची समरी आपण बघूया की जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जर या पोएमविषयी कोणताही प्रश्न विचारला तर किमान समरी वाचन जर तुम्ही करून गेलात तर निश्चितच त्याचा फायदा होईल. पोएम नंबर 5 फादर रिटर्निंग होम. याच्या अगोदरच्या ज्या पोएम्स आहेत तर कालच्या तासामध्ये मी दिलेल्या आहेत त्या बघून घ्याल. नाव सी फादर रिटर्निंग होम. धिस पोएम written by Dilip Chitre is a poem about the alienation and isolation that elderly people experience in modern cities. The poem uses various details to create a clear atmosphere that reflects the father's weariness and lack of human connection. बघा, या कवितेमधला जो सारांश आहे तर हा सारांश तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे का या कवितेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. दिलीप चित्रे हे जे कवितेचे पोएट आहे, कवी आहेत, यांनी काय सांगितलं की वडिलांचा थकवा आणि लॅक ऑफ ह्युमन कनेक्शन, कारण ते घरी येत असताना ते घरी अगदी रात्री येत असल्यामुळे त्यांच्याशी कुणाचाही संवाद होत नव्हता. म्हणजे त्याच्यामुळे लॅक ऑफ ह्युमन कनेक्शन होतं त्यांचं. म्हणजे लॅक ऑफ म्हणजे संबंध नसणे, अभाव असणे, मानवी संबंधाशी अभाव असणे. म्हणजे कारण ते एवढ्या रात्री घरी परतत होते की त्या रात्रीला त्यांचं कोणाशी कॉन्टॅक्ट होत नसे. म्हणजे असे ते थकून दिवसभर जॉब करून त्या ठिकाणी घरी परत असताना कोणाशी त्यांचं मानवी संवाद होत नव्हता असं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. लोनलीनेस सांगितलेलं आहे. आता याच सारांशरूपी असणारं कवितेचं मराठीमधून सारांश बघा की नेमकं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. बघा, दिलीप चित्रे यांची फादर रिटर्निंग होम ही आधुनिक शहरामध्ये वृद्ध लोक अनुभवत असलेल्या परकेपणा आणि त्यांचा एकाकीपणा याविषयीची ही कविता आहे. या कवितेमध्ये विविध प्रसंग दाखवते ज्यातून वडिलांचा थकवा आणि मानवी संबंधांचा अभाव दिसतो आहे. अभाव दिसतो म्हणजे कमतरता आहे. लेट अस सी नेक्स्ट पोएम 6 नंबर मनी. Money is written by W.H. Davis is intended to give a warning that having money does not give any guarantee to bring happiness. In the poem, the narrator informs that he was only able to experience true joy in his life when he lost all of his money. Money attracts a lot of fake friends, people who want to be in your life regardless of how much money you have are worth more than any riches. The poem encourages the reader to appreciate the genuine relationships they have in their life, neglecting money. बघा, या कवितेमध्ये W.H. डेव्हिसने म्हणजे पोएटने काय सांगितलेलं आहे. या कवितेमधून फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायचं आहे. जर आपल्याकडे खूप सारे मित्र असतील तर केवळ ते जे मित्र असतात ते केवळ आपल्याकडे पैसा खूप आहे म्हणून ते लोभापायी मित्र आपल्यासोबत राहतात. पण ज्यावेळेस आपल्याकडे पैशाची कमतरता असेल, टंचाई असेल तर अशा वेळेस आपल्याकडे फक्त काउंटेबल एवढेच फक्त फ्रेंड्स राहत असतात, बोटावर मोजणे इतपत, आणि तेच आपले खरे मित्र असतात. कारण जर आपल्याकडे पैसा नसेल असे जर मित्र आपल्याला साथ देत असेल
तर अशाच मित्रांशी आपण राहायला पाहिजे. तर या कवितेचा जो उद्देश आहे, तर जर ज्यांच्याकडे खूप पैसे असतील तर पैशानुरूप त्या ठिकाणी जे काही मित्र असतात ते केवळ लोभापायी आपल्यासाठी राहत असतात, असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघा या कवितेच्यामध्ये सारांश काय सांगितलेला आहे. मणी या कवितेमध्ये एक चेतावणी मनुष्याला देण्याचा प्रयत्न करत आहे. राईट. यात दाखवलं आहे की पैसे असणे ही आनंदाची हमी नाही. कवी सांगतो की त्याने त्याच्या आयुष्यातला खरा आनंद व्यक्त करण्यासाठी फक्त एकदाच अनुभवता आला, जेव्हा त्याने त्याचे सर्व पैसे गमावले. पैसा अनेक बनावट मित्रांना आकर्षित करतो. मी मगानेच सांगितलं तुम्हाला की आपल्याकडे पैसा असेल तर अनेक मित्र काय करतील, आपल्याकडे आकर्षित होतील. पण तुमच्याकडे किती पैसा आहे याची पर्वा न करता जे लोक तुम्हाला तुमच्या आयुष्यात येऊ इच्छितात ते कोणत्याही श्रीमंतीपेक्षा जास्त मोलाचे आहेत. कविता वाचकाला पैशाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या आयुष्यात असलेल्या अस्सल नातेसंबंध जोडण्यास प्रोत्साहित करते. कारण जे आपले खरेखुरे मित्र असतात, जे आपल्याला संकटकाळात मदत करत असतात, तेच आपले काय असतात, खरेखुरे मित्र असतात. आणि त्याच मित्रांना आपण नेहमी मदत करायला पाहिजे. केवळ पैशासाठी आपण मित्र करू नये. ठीक आहे. लेट अस सी नेक्स्ट पोएम. पोएम नंबर 7, शी वॉक्स इन ब्युटी. The poem She Walks in Beauty praises a woman's beauty. More specifically, it presents that beauty as a kind of harmony that is as perfect as it is rare. This particular woman's beauty is practically unparalleled because of the exquisite harmony and visual balance of her looks. Beauty, the poem thus suggest, is perfection achieved through harmony. बघा आता या कवितेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. शी वॉक्स इन ब्युटी म्हणजे तिचं जे चालणं आहे, अगदी चालण्यापासून बोलण्यापासून अगदी तिचं सौंदर्य कसं सांगितलेलं आहे कवितेमध्ये, याविषयी या कवितेमध्ये सुसंगतपणा कशी आलेली आहे ही याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. शी वॉक्स इन ब्युटी म्हणजेच काय, ती सौंदर्यात चालते. या कवितेमध्ये स्त्रीच्या सौंदर्याची प्रशंसा कवी करताना दिसतो. हे सौंदर्य एक प्रकारची मधुरता आहे व दुर्मिळ आहे तितकेच परिपूर्ण पण आहे. या विशिष्ट स्त्रीचे सौंदर्य व्यावहारिकदृष्ट्या अतुलनीय आहे, म्हणजे तुलनाच करू शकत नाही, कारण तिच्यात उत्कृष्ट सामंजस्य आणि दृश्य संतुलन आहे. कविता जसजशी पुढे जाते तसतसे हे स्पष्ट होते की हे परिपूर्ण सौंदर्य नाजूक आहे, अलौकिक आहे, म्हणजे स्त्रीच्या सगळ्या बाजूनी या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. लास्ट पोएम 8, स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. स्मॉल टाउन्स अँड द रिव्हर इज अ पोएम अबाउट लाईफ अँड मॉर्टॅलिटी. मर्त्य आणि जीवनाविषयी या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. द टाउन सिम्बोलायझिंग डेथ प्रेझेंट्स अ वीपिंग पिक्चर ऑफ दोज हू हॅव लॉस्ट देअर डिअर वन्स. म्हणजे या कवितेमध्ये जे अगदी आपले सखे सोयरे, नातेवाईक, जे आपले अगदी प्रिय असणारे, हे सुद्धा या ठिकाणी काय झालेले आहे, लॉस झालेले आहेत. इन धिस पोयम नॉट ओनली द पोएट ग्रीव्स बट द टाउन आल्सो मोर्न्स द लॉस. Moreover, the poet presents a contrast in the image of the river that lives eternally, whereas humans are prone to death and decay. स्मॉल टाउन्स अँड द रिव्हर ही जीवन आणि मृत्यूबद्दलची कविता आहे. मृत्यूचे प्रतीक असलेले शहर आपल्या प्रियजनांना गमावलेल्याचे रडणारे चित्र सादर करते. या कवितेत केवळ कवी मृत्यूचा शोक करत नाही, तर शहर ही त्याच्या नैसर्गिक हानीबद्दल दुःख व्यक्त करत आहे. बरोबर आहे. शिवाय शाश्वत राहणाऱ्या नदीच्या प्रतिमेत कवी मानव मृत्यू आणि क्षय दाखवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व कविताचे जेवढे काही समरी आहे त्या समरीज आपण बघितलेल्या आहे. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द नेक्स्ट टॉपिक. थँक्यू.